नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑटो किंग कार केअर चॅनल मध्ये. 2010-11चं यमॉक मॉडेल आपण क्लासिक मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तर गाडीचं आज कम्प्लीट झालेलं आहे. तर या गाडीमध्ये आपण कोणते कोणते पार्ट चेंज केले. आपल्या भरपूर कस्टमरांचे आम्हाला फोन येतात, व्हिडिओ कॉल येतात, फोटो येतात गाडीचे त्यांच्या ओल्ड मॉडेलचे, का तुम्ही आमच्या गाडीचे कोणते कोणते पार्ट चेंज करणार आहोत. आम्ही त्यांच्यावर त्यांना कोटेशन पण पाठवतो. पण कस्टमरांना म्हणजे आपले जे कस्टमर असतात त्यांना हे समजून येत नाही की ते पार्ट नेमके कोणते. आपण नाव पाठवतो पण ते आपण पूर्ण असते काय काय पार्ट चेंज करतो, कोणते पार्ट चेंज करतो, कोणते पेंट करतो, कोणते पार्ट नवीन, सर्व ते आपण डिटेलमध्ये आज तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवणार आहे. तर ही गाडी आपली 2010-11चं यमॉक मॉडेल होतं. तर हे तुम्ही इंजिनवरून बघू शकता, हे 2010-11चं यमॉक इंजिन आहे. तर या गाडीमध्ये आपण या गाडीचा फ्रंट शो मॉडिफिकेशन करताना सर्वात मेन पार्ट हा बोनेट असतो. ते बोनेट आपण चेंज केला आहे. त्या बोनेट सोबत आतमधून तिला जो कपडा असतो कुशन, जो हिटिंग कव्हर करण्यासाठी असतो, तो कपडा आपण पण तिला टाकलेला आहे. त्यासोबत शॉकऑफ, त्या क्लॅम्पांसोबत शॉकऑफ पण आपण या गाडीमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. त्यानंतर मेन टाय मेंबर, हा जो टाय मेंबर असतो यावर जो पुढचा फेसिया, आपण जो पुढचं हेडलाईट, बंपर, जाळी हे इन्स्टॉल होतं, हे पण या गाडीमध्ये चेंज केलेलं आहे. त्यानंतर साईडचे दोन्ही फेंडर हे मेटल फेंडर असतात, हे मेटल फेंडर पण आपण चेंज केले आहे. त्यानंतर त्यावर असणार ही पूर्ण क्लायडिंग हे क्लासिकचे अपडेट केले आहे. त्यानंतर प्रोजेक्टर हेडलाईट, पुढची ग्रिल, फ्रंट बंपर, त्यामध्ये DRL, फॉग लॅम्प, हा सिल्वर पट्टा, ही ब्लॅक ग्रिल, हे सर्व आपण त्यामध्ये क्लासिकच्या S11 आपण त्यात इन्स्टॉल केले आहे. तर तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो, साइड प्रोफाईलचा विचार करता आपण या गाडीचं जे मेन काम असतं शोचं आपण जो म्हणू तो पूर्ण अलाईव्हवर डिपेंड असतो. तर या गाडीत आपण 17 इंचीचे क्लासिकचे S11 अलाईव्हिल आपण टाकलेले आहे. त्यासोबत आपण तिला नवीन टायर पण टाकलेला आहे. हे अलाईव्हिल टाकताना जुन्या गाडीचा हब आणि नवीन मॉडेलचा अलाईव्हिल हे मॅच करण्यासाठी PCD म्हणून एक पार्ट येतो, तो यामध्ये इन्स्टॉल करावा लागतो. तर तो आपण इन्स्टॉल करून त्यावर हे अलाईव्हिल प्रॉपररित्या आपण बसवले आहे. त्यानंतर डोअरच्या क्लायडिंग या क्लासिकच्या टाकलेल्या आहे. फुटरेस्ट पण आपण क्लासिकच्या टाकलेले आहेत. त्यानंतर फुटरेस्ट कॉर्नर हे सुद्धा आपण त्यात टाकलेलं आहे. त्यानंतर साइड मिरर विथ इंडिकेटर, टॉप मॉडेलचे आपण त्याला इंडिकेटर पण टाकलेले आहे. त्यानंतर गार्निश पट्ट्या, रूफरेल, स्पॉइलर, न्यू मॉडेलचा अँटिना त्या गाडीमध्ये आपण टाकलेला आहे. तर ते पण तुम्ही बघू शकता. बॅक साइडचा विचार करता ही जी डिक्की आपण म्हणतो लास्ट डोअर, हा पूर्णतः चेंज होतो. डिक्की ज्या वेळेस चेंज करतो त्यासोबत आपल्याला रिव्हर वायपर पण त्या गाडीमध्ये टाकावं लागतं, जो टॉप मॉडेल S11 येतं. त्यानंतर डिक्की सोबत काच पण आपल्याला डिफॉगर वाली आपण त्यामध्ये टाकतो. त्यानंतर लोगो प्लेट, नवीन मॉडेलचे मोनोग्राम, रियर बंपर हे नवीन क्लासिक S11 2 पीस मध्ये येते, अप्पर आणि लोअर दोन्ही पण आपण टाकलेले आहे. त्यानंतर त्याला रिफ्लेक्टर पण आपण पूर्ण नवीन टाकलेला आहे. नंतर अप्पर लॅम्प आणि डी लॅम्प हे पण आपण पूर्ण क्लासिकच्या गाडीमध्ये टाकलेले आहे. तर ते तुम्ही बघून घ्या. तर आतमधला विचार करता या गाडीमध्ये आपण डॅशबोर्ड हा क्लासिक S11 टाकलेला आहे. डॅशबोर्ड इन्स्टॉल करताना फ्रंटची काच जी ग्लास म्हणतो आपण, ही पण नवीन मॉडेलची टाकावी लागते. त्यानंतर साइड पिलर हे पण नवीन मॉडेलचे टाकावे लागतात. डॅशबोर्ड टाकल्यानंतर मीटरला 1-2 ऑप्शन असतात. एक तर तुम्ही S11 क्लासिकचं मीटर टाकू शकता, नाहीतर मग तुमचं मीटर, जुनं मीटर नवीन बॉडीमध्ये आम्ही त्यामध्ये इन्स्टॉल करून देऊ. स्टिअरिंग व्हील आपण तिला क्लासिक S11 टाकलेलं आहे. विथ स्टिअरिंग कंट्रोल आपण तिला ते पण ऑन करून दिलेलं आहे. नवीन ACचे बटन आपण पूर्ण प्रॉपर त्यामध्ये फिटिंग केलेलं आहे. त्यानंतर गिअर कन्सोल विथ गिअर बूट, गिअर नॉब सोबत आपण त्याच्यात चेंज केलेलं आहे. त्यानंतर या गाडीमध्ये सीट कव्हर, खाली फ्लोरिंग, वरचे रूफ पण आम्ही चेंज करून पूर्णतः नवीन S11 क्लासिकचा इंटेरियर आम्ही या गाडीमध्ये बनवलेला आहे. ते तुम्ही बघू शकता. ज्यावेळेस डोअर पॅड चेंज करतो आपण त्यावेळेस डोअरची लॉक सिस्टीम पण चेंज होती. बेस मॉडेलला किंवा ज्या ओल्ड मॉडेलला सिंगल लॉक किंवा सिंगल खटकीमध्ये लॉक अनलॉक ची सिस्टम येते. तर नवीन मॉडेलला आपण ते लॉक अनलॉकला सेपरेट बटन आणि ओपन साठी सेपरेट बटन हे कंपनीने दिलं आहे. त्यासाठी पूर्ण लॉक सिस्टम चेंज करावं लागते. त्यानंतर पॉवर विंडोचं बटन, हे ड्रायव्हर डोअरला आपण कंपनीचाच येतो, ते पूर्ण डोअर पॅड आपण हा इन्स्टॉल केलेला आहे.
तुम्ही बघू शकता प्रत्येक डोअरला आपण सेपरेट पॉवर विंडोचं बटन, जसे कंपनी सिस्टम आहे तशी गाडीमध्ये आपण बनवलेलं आहे.